राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापूरमध्ये उद्या जाहीर सभा पार पडणार आहे। इंदापूर शहरामधील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये ही जाहीर सभा पार पडणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। राज्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेनेची युती असून इंदापुरात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये परस्पर विरोधी भूमिका पाहायला मिळते। 2024च्या विधानसभेची इंदापूरची जागा भाजपला सोडली तरच आम्ही अजित पवारांना सहकार्य करू अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्या पार्श्वभूमीवर फडणवीस उद्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे फडणवीस उद्या काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। आज सकाळी मला साधारणतः 10 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की उद्या मी दुपारी 3 वाजता इंदापूरला आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायचं ठरवलेलं आहे आणि आपण तातडीनं मेळाव्याची तयारी करावी अशा प्रकारच्या सूचना मला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आल्या आणि त्यानंतर आम्ही अध्यक्षांशी संवाद साधला आणि त्याप्रमाणे उद्या देवेंद्र फडणवीस साहेब 3 वाजता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावरती भारतीय जनता पक्षाची ही सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी आपल्याला निमंत्रित केलंय की त्याची माहिती आपल्या माध्यमातून तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यापर्यंत पोहोचावी आणि म्हणून सभेची वेळ ठिकाण ठरलेलं आहे आणि फडणवीस साहेब त्या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि आपणही सर्वांनी यावं असं आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो।